पुन्हा एकदा या सुंदरशा वेळेबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. त्याचे मनापासून आभार आणि उपकार मानते. आणि खरोखरीच आज एका अशा विषयाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत प्रियानो. हा विषय आपल्याला माहीत नक्कीच आहे, पण त्याकडे आपण एखाद्या खोल दृष्टिकोनातून कदाचित पाहिलं असेल किंवा पाहिलं नसेल. पण आज आपण पवित्र आत्म्याबद्दल काही गोष्टी शिकणार आहोत. कोण आहे पवित्र आत्मा? आणि कशासाठी पवित्र आत्म्याची आम्हाला गरज आहे? कशासाठी पवित्र आत्मा आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे? या काही गोष्टींचे, काही प्रश्नांची उत्तरं आज आपल्या विषयाकडे आपण शोधणार आहोत. जीवनात जगत असताना प्रियानो, अनेक वेळेस असं होतं, की अनेक गोष्टी आमच्या जीवनात अशा असतात, की आम्हाला त्या कळत असतात, की या गोष्टी माझ्या जीवनामध्ये कुठेतरी देवाच्या इच्छेविरुद्ध आहे. या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी माझ्या जीवनात आहेत आणि त्या सवयी, त्या चुकीच्या गोष्टी काढण्याचा आम्ही आमच्या परीने बऱ्याचदा प्रयत्न करतो. आणि बऱ्याचदा आपण म्हणतो, की प्रभू ही गोष्ट माझ्या जीवनातून तू काढून टाक. कारण मी खूपदा प्रयत्न करते देवा, पण मी माझ्या स्वतःच्या इच्छेने, माझ्या स्वतःच्या प्रयत्नांनी ती मी माझ्या जीवनातून काढू शकत नाही. तर तूच माझ्या जीवनात आता ही गोष्ट काढण्यास समर्थ आहे. आणि प्रियानो, अशा वेळेस कसं काय ती गोष्ट आमच्या जीवनातून निघेल? कसं काय ती सवय आमच्या जीवनातून जाईल प्रियानो? आमच्या योजनेने आम्ही काहीच करू शकत नाही. पण पवित्र आत्मा देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनात या जगामध्ये याच्यासाठी पाठवलेला आहे, की तो आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतो. ज्या गोष्टींमध्ये आम्ही असमर्थ ठरतो, ज्या गोष्टी आम्हाला वाटतात, की मी माझ्या जीवनात ह्या बदलूच शकत नाही, त्या गोष्टी बदलण्याचं सामर्थ्य त्या जिवंत परमेश्वराने, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला देव केलेला आहे प्रियांनो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगात होते आणि या जगात असताना त्यांनी शिष्यांना सांगितलं, की मी जातो आणि पवित्र आत्मा तुमच्यासाठी सहकारी म्हणून पाठवतो. आणि शिष्य खिन्न झाले, शिष्यांना खूप दुःख झालं आणि प्रभू येशूंनी सांगितलं, की तुम्ही खिन्न होऊ नका, कारण मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पवित्र आत्मा इथे येऊ शकत नाही. काय होतं पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर? पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर प्रियांनो, अनेक गोष्टी आमच्या जीवनात बदलून जातात. जेव्हा आपण पहिल्या मंडळीचा विचार करतो, प्रभू येशू ख्रिस्त गेल्यानंतर शिष्य जेव्हा होते, तेव्हा प्रभू येशूने शिष्यांना सांगितलं, की जोपर्यंत पवित्र आत्मा तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्या सेवेला सुरुवात करू नका. आणि जेव्हा पवित्र आत्मा त्यांना मिळाला तेव्हा त्यांची दुनिया बदलून गेली प्रियांनो. त्या साध्या शिष्यांना ते सामर्थ्य प्राप्त झालं, जे सामर्थ्य प्रभू येशूमध्ये होतं आणि तेच सामर्थ्य त्याच्या शिष्यांना मिळालं आणि जगाची उलथापालट करण्यासाठी त्या शिष्यांचा देवाने उपयोग करून घेतला. आमच्या जगिक जीवनामध्ये जगत असताना सुद्धा प्रियांनो, आम्ही नेहमी म्हणतो, की हो पवित्र आत्मा माझ्यासोबत आहे, पवित्र आत्म्यासोबतच मी काम करत आहे. पण काय खऱ्या अर्थानं आपण आत्मपरीक्षण करू शकतो का, की खरोखरीच तो पवित्र आत्मा माझ्या जीवनात माझा नेतृत्व करणार आहे? खरोखरीच पवित्र आत्म्याला माझ्या जीवनात ते प्रथम स्थान आहे? जर असेल तर आनंदाची गोष्ट आहे. पण आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. पवित्र आत्म्याचं आणि आमचं एक घट्ट प्रीतीचं नातं असणं खूप गरजेचं आहे. प्रीतीचं नातं म्हणजे काय? प्रीतीचं नातं म्हणजे त्या नात्यामध्ये कुठल्याच गोष्टीला अडथळा नसतो. कुठल्या गोष्टी राखून ठेवलेल्या नसतात. कुठल्याही गोष्टी तिथं लपलेल्या नसतात. तर त्या प्रीतीच्या नात्यामध्ये प्रत्येक गोष्ट उघड झालेली असते. एक उदाहरणच द्यायचं म्हटलं तर जेव्हा एक मुलगा आणि एक मुलगी या दोघांचं लग्न होतं आणि ते पती-पत्नी म्हणून जेव्हा जीवन जगायला लागतात, तेव्हा ते दोन वेगवेगळ्या कुटुंबातून आलेले असतात प्रियांनो. त्यांच्या सवयी वेगळ्या असतात, त्यांचं प्रत्येक पद्धत जीवनात जगण्याची वेगळी असते. पण एकत्र आल्यानंतर, पती-पत्नी झाल्यानंतर लगेचच त्यांचं ते नातं, घट्ट नातं तयार होतं का? नाही प्रियांनो. ते एकमेकांच्या सोबत राहत तर असतात, पण हळूहळू ते एकमेकांच्या सहभागितेत जेव्हा येतात, तेव्हा त्यांच्यात एकमेकांच्या सवयी त्यांना कळतात. कोणाला काय आवडतं, काय नाही आवडत, या गोष्टी समजतात आणि हळूहळू त्यांचं ते नातं, घट्ट नातं तयार व्हायला लागतं आणि मग ते एका खऱ्या अर्थानं एका प्रीतीच्या बंधनाने बांधले जातात. त्याचप्रमाणे एक छोट्या बाळाचं आपण उदाहरण घेऊया. छोटं बाळ ज्या घरामध्ये जन्माला येतं, त्या बाळाला माहीत नसतं, की आपलं आणि त्याच्या आईवडिलांचं काय नातं आहे आणि आईवडिलांचं त्याचं जे नातं असतं ते हळूहळू डेव्हलप होतं. जेव्हा ते बाळ हळूहळू काही काही ॲक्टिव्हिटीज करायला लागतं, ते हसायला लागतं, ते हळूहळू एक एक शब्द बोलायला लागतं आणि मग ते आई-वडील आणि त्या बाळाचं एक नातं तयार होतं. तसंच पवित्र आत्म्याचं आमच्या जीवनामध्ये आहे प्रियांनो. जोपर्यंत पवित्र आत्मा आमच्या सोबत असेल, नुसतं सोबत असून चालणार नाही. आमच्या छोट्या-छोट्या
प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा तो आमच्यासोबत आमचा मार्गदर्शक होतो, तेव्हा त्याचं आणि आमचं नातं हळूहळू तयार व्हायला लागतं. आणि आम्ही प्रत्येक गोष्ट करताना आम्हाला माहीत असतं की माझ्यासोबत माझा पवित्र आत्मा आहे. माझ्या प्रत्येक चालण्यात, बोलण्यात, वागण्यात पवित्र आत्मा माझ्यासोबत आहे. आणि प्रत्येक कृती, प्रत्येक गोष्ट करताना मग आम्ही पवित्र आत्म्याला विचारतो, पवित्र आत्म्या, मी इथं जात आहे, तू माझ्यासोबत राहा. पवित्र आत्म्या, आज मला कुठल्या इंटरव्ह्यूला जायचं आहे, तू माझ्यासोबत राहा. पवित्र आत्म्या, तू मला सांग, मी हे करू की नको करू. काही काही लोक या जगामध्ये असे आहेत प्रियांनो, असे सेवक या जगामध्ये आहे की ते त्यांचे कपडे घालताना सुद्धा पहिले पवित्र आत्म्याला विचारतात, पवित्र आत्मा, हे तुझ्या दृष्टीने योग्य आहे का? तुझ्या दृष्टीने हे करणं योग्य असेल तरच ते माझ्याकडून करून घे. आणि अशा रीतीनं मग पवित्र आत्म्याचं आणि त्यांचं एक हळूहळू एक घट्ट नातं तयार व्हायला लागतं. आणि मग जेव्हा अशा नात्यामध्ये ते एकत्र येतात प्रियांनो, त्यांची सेवा आशीर्वादित होते, त्यांचं जीवन बदलून जातं, त्या जीवनातल्या प्रत्येक सवयी बदलून जातात, त्यांचं वागणं, त्यांचं बसणं, त्यांचं बोलणं, त्यांचं उठणं, प्रत्येक गोष्ट बदलून जाते प्रियांनो. कारण जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या हृदयात येतो, पवित्र आत्मा तुमच्या जीवनात अंतःकरणात येतो, तेव्हा तुम्ही चुकीचं वागूच शकत नाही. कारण तो तो तुमचा आणि माझा मार्गदर्शक आहे. आणि मग कदाचित आम्हाला राग जरी आला तर पवित्र आत्मा सांगतो की नाही, तुला रागवायचं नाही. कोणाबद्दल काही मनात चुकीच्या गोष्टी आला तरी पवित्र आत्मा सांगतो, नाही, तुला ह्या गोष्टी करायचं नाही, तुला फक्त प्रेमच करायचं आहे. कारण देवाने ती आगापे प्रीती तुझ्यावर केलेली आहे. आणि जसं ते त्याचं वचन सांगतं की जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करा. आणि ही शेजाऱ्यांवर प्रीती करणं इतकी सोपी गोष्ट आहे का प्रियानो? जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असतो तेव्हाच तुम्ही जसं स्वतःवर तसं इतरांवर प्रेम करू शकता प्रियानो. बोलणं खूप सोपी गोष्ट आहे, इतरांना शिकवणं पण खूप सोपी गोष्ट आहे प्रियानो. पण जेव्हा आम्ही जीवनात जगायला लागतो, सगळ्यांना सांगणं चांगलं आहे, सांगायला पाहिजे की असं वाग, तसं वाग, तसं वागलं पाहिजे, हे करायला पाहिजे, हे करायला नको, या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगणं सोपं आहे प्रियांनो. पण स्वतः आम्ही जीवनामध्ये जेव्हा त्या स्वतःला लागू करून घेतो तेव्हा आम्ही त्या करू शकतो का? जर मी त्या करू शकत असेल तर ते सांगण्याचा मला अधिकार आहे. पण ते मी कधी करू शकेन? जे मी बोलते ते मी कधी करू शकेल? जेव्हा तो पवित्र आत्मा माझ्यासोबत असेल. तो तुमची जगण्याची पद्धत बदलतो, तो तुमचा दृष्टिकोन बदलतो, तो तुमचं वागणं, बोलणं, चालणं सगळं काही बदलून टाकतो. आणि मग तुमच्याकडे पाहिल्यानंतर लोकांना तो पवित्र आत्मा दिसायला लागतो प्रियांनो. आणि आज आम्ही तोच प्रयत्न करूया आणि देवाला म्हणूया, पवित्र आत्म्या, तू मला तुझ्यासारखं बनवण्याचा प्रयत्न कर. जसं तू पवित्र आहेस तसं मी पवित्र बनावं असं होऊ दे. आणि कारण आपण हळू पवित्रतेकडे जायला लागतो. कधी एकदाच कुठल्याच गोष्टी होणार नाही प्रियानो. त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल. थोडासा वेळ दिल्यानंतर, त्याच्या सहवासात राहिल्यानंतर त्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनात तयार होईल. ते घट्ट नातं तुमचं आणि माझं तयार होईल प्रियानो. आणि म्हणून हे देवाचे सेवक म्हणून जगत असताना, देवाचे प्रियजन म्हणून आपण जगत असताना, देवाचे याजकगण म्हणून आपण या जगामध्ये जगत असताना आम्हाला इतरांपेक्षा वेगळं जीवन जगावं लागेल प्रियानो. कारण जर आम्ही इतरांसारखेच असलो तर त्यांच्या आणि आमच्यामध्ये काही फरकच नाही प्रियानो. ख्रिस्ताची प्रीती आमच्याद्वारे इतरांना कळाली पाहिजे. तो पवित्र आत्मा जेव्हा हृदयात येतो, आमची दुनिया बदलून जाते प्रियानो. आणि आमचं जीवन एक आशीर्वादित जीवन होतं. आणि मग जेव्हा आम्ही इतरांसोबत राहायला लागतो तर इतरांसोबत राहत असताना आमच्याकडून मिळणारी शांती त्यांना मिळते, आमच्याकडचा आनंद त्यांना मिळतो, आमच्याकडचे आशीर्वाद त्यांना मिळतात. आणि मग आपण म्हणू शकतो, अब्राहम, इसाक, याकोबाला दिलेले सगळे आशीर्वाद देवा, या घराला तू दे, या लोकांना तू दे, यांचं जीवन बदलून टाक, यांचं जीवन तू आशीर्वादित कर. आणि हे करण्यासाठी त्या पवित्र आत्म्याची आम्हाला गरज आहे प्रियांनो. आणि आज त्या पवित्र आत्म्याला म्हणूया, ये पवित्र आत्म्या, तू माझ्या हृदयात ये पवित्र आत्म्या, तू माझ्या जीवनात ये. कारण तू माझ्या जीवनात आहे तर सगळं काही आहे, तू माझ्या जीवनात नाही तर काहीच नाही. देवाचे महान सेवक पास्टर बेनहीन असं म्हणतात की पवित्र आत्मा माझ्या जीवनात नसेल तर मला या जगण्याला काही अर्थच नाही. पवित्र आत्मा माझ्या जीवनात असेल तरच मला जगण्याला काहीतरी अर्थ आहे. आणि मग आपण म्हणूया, तुझ्या विना हे पवित्र आत्म्या प्रार्थना येत नाही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. ये प्रभू तू ये, माझ्या हृदयी तू ये, करते तुला
विनंती प्रभु ये ये